का पण कारण काय? तुमचं गाव कुठलं मामा? गाव तेलारा तालुक्या अकोला अकोला तालुका तेलारा गाव. तुमचं नाव काय मामा? रघुनाथ कोरडे. रघुनाथ कोरडे. चंद्रबागेत कशा पाय तुम्ही आला होता? समर्पणाने करून टाका मावली. तुमचं का म्हणजे चंद्रबागेत जीव द्यावं का वाटलं तुम्हाला? असं वाटलं मोक्ष भेटते अशी हा. हलत्या हलत्या ठिकाणी मोक्ष भेटत. तुम्हाला मुलं किती आहेत? येतच आहे बाबा. सांभाळत नाही का ती? सांभाळते. तुम्ही चंद्रबागेत का कशासाठी पण काय कारण काय? एकदम जीवाचा उदासपणा झाला मामाला. हा. एक पोरगा आहे, 3 पोरीत लग्न व्हायला त्याची. तुम्हाला इथल्या पोरांनी बाहेर काढलं, वाचवलं? हो याने वाचवलं होईल. हा, या लोकांनी वाचवलं तुमचा जीव. हो बाबा. आमचं कामच आहे इथं येणाऱ्या भाविकांची सेवा करायची. चंद्रबागेत तर कोण आत्महत्या कोण बुडालं तर आमची सगळी रेस्क्यू टीम, आदिवासी रेस्क्यू टीम बाहेर काढत असते. तुम्ही असं करू नका. चंद्रभागा पवित्र आहे. चंद्रभागेचं नाव बदनाम होतंय. तुम्ही तिथे येऊन आत्महत्या करायला तर साक्षात विठ्ठल असेल, चंद्रभागा असेल, पुंडलिकराय समोर असं घडणं चुकीचं आहे. आज पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात उडी मारून आत्महत्या करू पाहणाऱ्या एका वयोवृद्धाचा जीव नदी पात्रात असलेल्या कोळी समाजातील तरुणांनी प्रसंगावधान राखून वाचवलाय. विठ्ठल नितीन आधटराव, महेश जितेंद्र परचंडे, सुहास कुमार साळुंखे, साहिल सत्यवान माने, संकेत सोमनाथ कोरे, गणेश बाळू कोळी या तरुण बांधवांनी शर्थीचे प्रयत्न करत सदर वयोवृद्ध नागरिकाचा प्राण वाचवलाय. समजलेल्या माहितीनुसार रघुनाथ कोरडे वय वर्ष 76, राहणार हिंगणी, तालुका तेलारा, जिल्हा अकोला असं या वृद्धाचं नाव असून आयुष्याचा कंटाळा आल्याने आता आपला जीव विठ्ठलास समर्पित करायचा या भावनेनं आपण चंद्रभागेच्या पात्रात उडी घेऊन जीव देत होतो अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी रेस्क्यू टीम मंदिर समिती अद्याप का नेमत नाही, त्यामुळं येथील भाविकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे अशा भावना व्यक्त करतानाच मंदिर समितीनं तातडीनं रेस्क्यू टीमची नेमणूक करावी, अन्यथा मोठं जन आंदोलन उभा करू असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिलाय. नमस्कार, मी गणेश अंकुशराव. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. ही चंद्रभागेचं पात्र आहे, पुंडलिक मंदिर शेजारी. सकाळी हे आजोबा चंद्रभागेच्या पात्रामध्ये आत्महत्या करण्यासाठी इथं आले होते, पण आमच्या आदिवासी बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आजोबाचा जीव वाचलेला आहे. हा देह विठ्ठलाला समर्पित करायची इच्छा होती, पण सर्वांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या आजोबाचं आत्ता वय 76 वय आता. मग मी ह्या माध्यमातून शासनाला विनंती करतो, शासनाला आम्ही वारंवार सांगतोय की चंद्रभागेचं पात्र मोठं आहे, चंद्रभागेचं पात्र विशाल आहे. प्रत्येक भागातनं प्रत्येक ह्याच्यातनं भाविक येतोय. रोज 40-50 हजार लोक इथे येतात, पण मंदिर समितीला सूचना देऊनही, शासनाचं पत्र येऊनही मंदिर समिती जाणून बुजून ह्या चंद्रभागेच्या पात्रावर लक्ष ठेवण्यासाठी आदिवासी रेस्क्यू टीम नेमत नाही. ही रेस्क्यू टीम असली असती तर आजोबाने साधा प्रयत्न पण चंद्रभागेच्या पात्रामध्ये उडी टाकण्याचा केला असता. म्हणून आम्ही शासनाला वारंवार सांगतोय की लवकरात लवकर ही आदिवासी रेस्क्यू टीम चंद्रभागेत नेमावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये अशा घटना रोज घडणार आहेत. आणि समजा या घटनेमध्ये एखाद्या भाविकाचा जर जीव गेला तर ह्याची सगळी जबाबदारी मंदिर समितीची राहील.